श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 369 ही मेथड आपल्या जीवनामध्ये काम का करते आणि आपला सब कॉन्शियस माइंड ती स्टार्ट कसं करते, त्याला चालना कशी देते आणि आपलं काम पूर्ण कसं होतं त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती. सर्वात प्रथम टेस्ला निकोला यांनी ह्या मेथडचा अभ्यास करून ती 100% काम करते हे प्रूफ करून दिलं. त्यानंतर ही मेथड खूप प्रसिद्ध झाली आणि ही सायंटिफिकली प्रूफ आहे. म्हणजे वैज्ञानिकांनीही ह्या मेथडला 100% गॅरंटेड मेथड आहे असं सांगितलेलं आहे. आता ही मेथड आपल्या जीवनामध्ये एवढं काम का करते, ती कशी लिहायची आणि एक्झॅक्ट ती काम कोणत्या स्वरूपात आपल्या जीवनात करते त्याबद्दल संपूर्ण माहिती. सर्वात प्रथम 3, 6, 9 हे ब्रह्मांडातील काही अतिशय प्रभावी अंक आहेत आणि ह्या अंकांचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये लिखाणामध्ये कसा करायचा आहे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तर ते सर्वात आधी जाणून घेऊया. आता आपली कोणती इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे, अगदी प्रकर्षाने आपल्याला ती इच्छा पूर्ण करायची आहे, विचार आपले पॉझिटिव्ह आहेत, त्या गोष्टीबद्दल आपण कामही करत आहोत, मग आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या मेथडचा 100% उपयोग होतो. त्यासाठी आपल्याला ब्रह्मांडाला, ज्याला आपण प्रतिज्ञा म्हणतो, अफर्मेशन असं म्हणतात त्याला, जे की आपण ब्रह्मांडाला आज्ञा देतो आणि आपली इच्छा पूर्ण करून घेतो. ब्रह्मांडामध्ये असे व्हायब्रेशन आहेत, अशा ऊर्जा आहेत की ज्या आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडने म्हणजे त्या जर आपण म्हणजे पूर्ण करण्यासाठी त्या जर आपण सारख्या उच्चारल्या, त्याचा आपल्या जीवनात सकारात्मक विचार केला तर त्या नक्कीच आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. आता ही मेथड लिहायची कशी, ही काम कशी करते आणि 45 दिवस, 21 दिवस किंवा 33 दिवस ह्या मेथडचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक कागद घ्यायचा आहे. कागद म्हणण्यापेक्षा एक वही घ्यायची आहे. कोरी वही असेल तर एकदम उत्तम, नसेल तर आपल्या घरातली जुनी वहीसुद्धा चालेल. यासाठी तुम्हाला वही घ्यायची आहे, पेन घ्यायचा आहे. आता 3 प्रकारचे पेन आपण यामध्ये वापरू शकतो. सर्वात प्रथम असतो निळा, हिरवा आणि लाल पेन. आता प्रत्येक मेथडला कोणता पेन वापरायचा त्यासंबंधी, जर आपल्याला आपल्या नात्यासंबंधी, रिलेशन संबंधी किंवा आपल्या घरातील आजूबाजूचे मित्र, आपलं नातं खराब झालेलं असेल ते चांगलं होण्यासाठी आपल्याला हे मेथडचा उपयोग करायचा असेल, विवाहासाठी म्हणजे आपल्याला हवा तो जोडीदार मिळण्यासाठी जर आपल्याला ह्या मेथडचा उपयोग करायचा असेल तर आपण लाल पेनचा उपयोग करायचा आहे. हिरवा पेन आपण आपल्याला आपल्या नोकरीसंबंधित, व्यवसायासंबंधित, शिक्षणासंबंधित जर आपल्याला मेथडचा उपयोग करायचा असेल तर आपण हिरव्या पेनचा उपयोग करायचा आहे. आणि आपल्याला आपल्या जीवनातील कोणतीही समस्या असेल, इतर छोट्या गोष्टी असतील, त्या हव्या असतील, घर, मोठ्या काही गोष्टी, घर, व्यवसाय, गाडी, आणखीनही काही मोठ्या आपल्या जे स्वप्न असतील त्यांच्यासाठी आपण रेग्युलरली निळ्या पेनाचा उपयोग करू शकतो. आता सर्वप्रथम ही मेथड काम कशी करते आणि तिचा उपयोग कसा करायचा. सकाळी उठल्या म्हणजे आपण ज्या वेळेला अंथरुणातच असतो आणि उठतो त्याबरोबर आपल्याला सकाळी ही मेथड लिहायची आहे. सुरुवात करताना सकाळी आपल्याला 3 वेळेस लिहायची आहे. तुमची जी कोणती इच्छा असेल, मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते की माझं सुंदर घर पूर्ण झालेलं आहे, धन्यवाद युनिवर्स, धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद स्वामी. आपण मराठी आहोत, मराठी भाषिक आहोत आणि आपली कुलदेवता आई जगदंबा खंडेराव महाराज आहेत आणि त्यामुळे आपण ही मेथड मराठीतून लिहिली तर खूप छान. मराठीतून लिहिताना धन्यवाद ब्रह्मांड म्हणायचं. थँक्यू युनिवर्स म्हणण्यापेक्षा धन्यवाद ब्रह्मांड, माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी खूप खुश आहे किंवा मी खूप आनंदी आहे असं लिहायचं आहे. 3 वेळेला लिहिली. आता सकाळी उठल्या का तर आपला झोपल्यानंतर ज्या वेळेला आपण जागृत होतो त्यावेळेला आपला मेंदू पूर्ण 100% सकारात्मक विचार त्या मेंदूमध्ये असतात. दुसरा कोणताही विचार, सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो, तसा आपला मेंदू असतो आणि मग या वेळेला आपण लिहिलेली गोष्ट ही सत्यात उतरते. आता लिहिताना फक्त लिहायचं म्हणून लिहायचं नाही आहे, पटपट फक्त लिहिलं असं नाही करायचं. अगदी सकारात्मक विचाराने, म्हणजे खूप तुम्ही आतून फील करायचं आहे
की आपण खूप खुश आहोत, हे झालेलं आहे आपल्या जीवनामध्ये. वर्तमान काळात ही गोष्ट घडलेली आहे आणि आपल्याला ती झाल्यानंतर जितका आनंद खरा होणार आहे तितका आनंद तुम्ही त्यावेळेला आपल्या मनामध्ये साठवायचा आहे आणि मग ही मेथड लिहायची आहे. त्यानंतर दुपारी लिहायची आहे 6 वेळा. 6 वेळा किती ते किती दरम्यान लिहायचे आहे, तर सकाळी तुम्ही उठल्यापासून तर 8 वाजेपर्यंत सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये शुभमुहूर्तामध्ये लिहायची. त्यानंतर दुपारी 12 ते 2च्या दरम्यान लिहायची आणि संध्याकाळी आपल्याला लिहायचे असते 8-9 या दरम्यानमध्ये, 8-9, 10 या दरम्यानमध्ये लिहायचे असते. दुपारी 6 वेळेस लिहायची. धन्यवाद ब्रह्मांड, माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे, मी खूप खुश आहे, असं तुम्हाला मनातून फील करायचं आहे. ज्यावेळेला आपण मनातून तो आनंद अनुभवतो त्यावेळेला ती गोष्ट 100% होते. आता संध्याकाळी तुम्हाला लिहायचे आहे 9 वेळेला. 9 वेळेला लिहिताना पुन्हा तेच म्हणायचं, आपली इच्छा म्हणायची, मी खूप खुश आहे, धन्यवाद ब्रह्मांड. असं लिहिल्यानंतर शेवट स्वामी महाराज, तुम्ही स्वामींचे जरी भक्त असाल तर धन्यवाद स्वामी असं पण शेवट नक्की लिहायचं आहे. आता ही मेथड काम कशी करते, तर ज्या वेळेला आपण हे रोज रोज लिखाण करत असतो ना, आपल्या मेंदूमध्ये 100% आपला मेंदू त्या गोष्टीसाठी आपल्याला चालना देत असतो आणि ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला मार्ग 100% मिळत असतात. मेथड पूर्ण होत असते, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला आयती किंवा एकदम कोणी झालेली अशी तयार करून देत नाही. तर हे ब्रह्मांड, ही सृष्टी, हे पंचतत्व आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी मदत करतात आणि चारही बाजूने आपल्याला मदत मिळते आणि ती गोष्ट आपली पूर्ण होते. आता एका दिवसात होते का? नाही. 3 दिवसात घर होतं का? नाही. 21 दिवसात घर पूर्ण होतं का? 33 दिवसात होतं का? किंवा 41 दिवसात होतं का? तर नाही. किंवा तुम्ही कोणती परीक्षेबद्दल मोठे विचार करत आहात, तेही 41 दिवसात पूर्ण होतात का? किंवा 45 दिवसात पूर्ण होतात का? तर नाही. ते तुम्हाला, आपल्याला हे ब्रह्मांड मदत करतं, ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग दाखवतं आणि ते मार्ग जसे जसे आपल्याला मिळत जातात तशा तशा आपल्या इच्छा पूर्ण होत जातात. आता आपल्याला मधमाशीसारखं व्हायचं आहे, माशीसारखं नाही. दोन्हींच्या नामात एकच आहे, पण दोघींचं काम हे वेगवेगळं आहे. मधमाशी जी फुलातून फक्त सुगंध आणि मध तयार करण्यासाठी ती त्यातून फक्त कंद घेते आणि माशी ही फक्त घाणीवर बसते. आता माशी म्हणजे काय, तर नकारात्मक विचार, निगेटिव्हिटी, आणि मधमाशी म्हणजे पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक ऊर्जा. तुम्ही जितकी ही मेथड सकारात्मक ऊर्जेने लिहिशाल, सकारात्मक विचाराने ती करशाल, तितकं ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत करते. हे ब्रह्मांड 24 तास आपण विचार करत असलेल्या गोष्टींना तथास्तु म्हणत असतं. जशी वास्तू आपण घरात बसल्यानंतर काही शब्द उच्चारले ती तथास्तु म्हणते, तसंच आपण आपल्या मेंदूमध्ये जे काही विचार सारखे करत असतो ते पूर्णत्वास येण्यास हे ब्रह्मांड आपल्याला मदत करत असतं. त्यामुळे ही मेथड लिहिताना एक तर विश्वास असावा, सकारात्मक विचार असावा. तुम्ही जर फक्त लिहिलं म्हणून लिहिलं किंवा लिहिताय चला होईल नाही होईल असं दुभारी विचारात असाल तर ही मेथड तुमच्यासाठी काम करत नाही. तुम्ही विचार 100% ही गोष्ट माझी होणारच आहे ह्या विचाराने जर ही मेथड वापरली तर 100% हिचा रिझल्ट खूप छान मिळतो. अनेक हजारो लाखो करोडो अनुभव आहेत लोकांचे की ज्यांनी ह्या मेथडचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक विचार वाढवलेले आहेत आणि आपले कामं पूर्ण केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्ही नुसते बसलेले आहोत आणि मेथड लिहित आहोत, नाही मेथड लिहितोय, होय आमचं काम होणार आहे, असं नाही. तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्माला याची जोड दिली, सकारात्मक ऊर्जेची जोड दिली तर 100% ते काम आपलं यशस्वी होतं. त्यामुळे काम करत आहात, कर्म करत आहात, त्याबरोबर ह्या मेथडचाही तुम्हाला उपयोग करायचा आहे. तुम्हाला मेथड कळाली असेल, सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि संध्याकाळी 9 वेळा आपल्याला ह्या मेथडचा उपयोग करायचा आहे. उपयोग करताना विचार सकारात्मक ठेवा आणि 100% आपली इच्छा पूर्ण करा. इच्छा 45 दिवसात खूप मोठी असेल तर पूर्ण होत नाही, पण आपला मेंदू ती करण्यासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि चालना नक्कीच मिळवून देतो. त्यामुळे धन्यवाद युनिवर्स असं कमेंटमध्ये शेवटी नक्की लिहा की धन्यवाद ब्रह्मांड, मी खूप खुश आहे, मी आनंदी आहे, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आता ही मेथड लिहिताना तुम्हाला एकच इच्छा मागायची आहे. एक इच्छेसाठी तुम्ही 45 दिवस ह्या मेथडचा उपयोग करू शकता. 45 दिवस केलं, त्यानंतर सोडून दिलं, ती इच्छा पूर्ण झाली, पुन्हा
दुसरं मेथड लिहिताना पुन्हा 45 दिवस सुरुवात करायची आहे. आता मध्ये जर तुमच्याकडून गॅप काढला, आज सकाळी 3दा लिहिलं, दुपारी विसरले आणि ती मेथड तुम्ही 5ला लिहिली, 6ला लिहिली, तर ती उपयोगात नाही. असं ज्यावेळेस तुम्ही चुकशाल, जितक्या दिवस तुम्ही विसरशाल तितक्या दिवसापासून ती मेथड पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. म्हणजे 45 दिवस न खंड पडता तुम्हाला 3, 6, 9 या मेथड लिहायच्या आहेत. चुकले, मध्ये विसर पडला, पुन्हा दुसऱ्या दिवसापासून पुन्हा 1 ते 45 दिवस करायचं. आता ही मेथड स्त्रियामध्ये मासिक धर्म आला, सुतक आलं, तर ह्या मेथडचा आणि त्या गोष्टींचा काहीही संबंध नाही. हे सायंटिफिकली गोष्टी आहे, त्यामुळे यासाठी ह्या गोष्टी ग्राह्य नाहीत. त्यामुळे आपण ह्या मासिक धर्मामध्ये सुतक असताना लिहू शकतो. फक्त वेळेत लिहायच्या आहेत. सकाळी उठल्यानंतर 6 ते 8च्या दरम्यान, दुपारी 12 ते 2च्या दरम्यान आणि संध्याकाळी 8 ते 9 या वेळेत तुम्हाला ह्या मेथड लिहायच्या आहे. 100% काम करतात. विश्वास महत्त्वाचा असतो. त्यामुळे सकारात्मक विचार करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद ब्रह्मांड. मी खूप खुश आहे, खूप आनंदी आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपण सर्वांनी तुमच्या काही प्रश्न असतील ह्या विषयावर, आपल्याला लिहिण्यासाठी काही अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आजचा तुमचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. धन्यवाद ब्रह्मांड.